नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक छोटी पण खूप सुंदर कौटुंबिक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट आहे एका मुलाची आणि त्याच्या बाबांची. आणि त्या गोष्टीत एक छोटा धडा लपलेला आहे. एक छोटंसं गाव होतं. त्या गावात रोहन नावाचा एक मुलगा आपल्या आईबाबांसोबत राहत होता. रोहन खूप हुशार होता, पण एक छोटी समस्या होती. तो खूप चिडचिडा होता. कोणी त्याला काही बोललं की तो लगेच रागवायचा. आई म्हणायची, रोहन थोडं शांत राहायला शिक. पण रोहन म्हणायचा, मी असाच आहे. एक दिवस बाबाने रोहनला बोलावलं. बाबा म्हणाले, रोहन, आजपासून तुला एक काम करायचं आहे. रोहन म्हणाला, काय काम? बाबांनी त्याला खिळ्यांची एक पिशवी दिली आणि म्हणाले, जेव्हा जेव्हा तुला राग येईल तेव्हा घरामागच्या झाडात एक खिळा ठोक. रोहनला ते मजेशीर वाटलं. पहिल्या दिवशी रोहनने 37 खिळे झाडात ठोकली. दुसऱ्या दिवशी थोडे कमी आणि काही दिवसांनी त्याला लक्षात आलं, राग आवरणं खिळे ठोकण्यापेक्षा सोपं आहे. हळूहळू त्याने रागावर नियंत्रण ठेवायला शिकलं. एक दिवस रोहन बाबांकडे आला आणि म्हणाला, बाबा, आज मी एकही खिळा ठोकला नाही. बाबा हसले. ते म्हणाले, आता जेव्हा जेव्हा तुला राग येणार नाही तेव्हा झाडातून एक खिळा काढ. काही दिवसांनी सगळे खिळे काढून झाले. बाबांनी रोहनला झाड दाखवलं. झाडात खूप छिद्र पडली होती. बाबा म्हणाले, रोहन, रागात आपण लोकांना जे शब्द बोलतो तेही असेच जखमा करतात. माफी मागितली तरी ती खून कायम राहते. रोहन शांत झाला. त्या दिवसापासून तो रागाऐवजी हसून बोलायला लागला. मित्रांनो, या छोट्या गोष्टीतून आपल्याला एकच धडा मिळतो. रागात बोललेले शब्द नेहमी जखम करून जातात. म्हणून शक्य असेल तेव्हा शांत राहा आणि हसत बोला. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान गोष्टींसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.